तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या अक्षय वाडकर ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. तर शॉर्टमध्ये सांगतो मी किल्ले रायगड यावरती चाललो आहे. मस्त हे माझे फ्रेंड्स आहेत आणि आता आपण आपल्या लोकेशनवरतून निघतो आहे. पुढे आपल्याला 10-12 बाईक जॉईन करणार आहेत, म्हणजे जवळजवळ 20 ते 22 जण असणार आहोत. तर इथून डायरेक्ट आता बघूया पुढे कुठे भेटायचं आहे ते. एक जस्ट शॉर्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो आहे आणि आपला व्लॉग तुम्ही नक्की पहा, कारण की जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी तुम्हाला पुढे भेटतो, कारण की आता खरंच खूप वेळ झाला आहे. 3:30चा आमचा रिच टाईम होता, भेटायचा टाईम होता, पोचायचा टाईम होता. तर खूप लेट झालं आहे. तर निघतो आता इथून. आपली बाईक म्हणजे आपली स्कूटी माऊली आपली रेडी आहे आणि तिच्यासोबत आपण आज प्रवास करणार आहोत. तर खूप एन्जॉयमेंट करणार आहे आणि खूप भारी वाटतं आहे, जाम भारी वाटते. तुम्हाला पण आपल्या ब्लॉगतर्फे खूप भारी वाटेल बघायला, सर्व निसर्ग, थंडी, सर्व काही. तर खूप भारी वाटते. चला, शब्दात नाही सांगू शकत, आपण पुढे भेटूयात. आता आपल्या हेल्मेटला आपण आपला कॅमेरा माउंट करूयात आणि जर्नी चालू करूयात. तर नमस्कार मंडळी, आपला प्रवास चालू झालेला आहे. आपण आपल्या एरियामधून निघालो आता. सो आता ऐरोलीच्या पाठीमागे कुठेतरी थांबायचं चाललं आहे. कॉल केलेला मित्राला. सो बघूया तिथे पोहोचल्यावरती कसं काय आपण बाईकचा सेटअप वगैरे तुम्हाला पूर्ण दाखवूयात. फुल एन्जॉय करूयात, एन्जॉय. आणि रस्त्यावरती कोणी नाही आहे आणि मेन म्हणजे टायमिंग झालेला आहे 4ला 5 मिनटं बाकी आहेत. 3:30चा टायमिंग होता. सो तुम्हाला मी आता भेटतो पुढे. ओके. सगळ्या मित्रांचे फोन चालू झाले ते. हा, तर मंडळी आपण पेट्रोल वगैरे तर कालच रात्री फिल करून घेतलं आहे, कारण की आपल्याला माहिती आहे सकाळी जायचं तर घाई वगैरे होणार आणि कुठे परत ते शोधत वगैरे बसणार. तर त्यामुळे मी काल रात्रीच फिलअप केलं आहे आपला टँक पूर्ण आणि आपली जर्नी चालू झाली आहे. सो आपण आता LBS मार्गला लागलो आहे. तर आणि रस्त्यावरती बघा कोणीच नाही आहे, जाम भारी वाटतं आहे. आणि थंडी म्हटल्यानंतर तर काय बोलायलाच नको. स्वेटर वगैरे तर घातला आहे. जसं जसं आपण गावापर्यंत पोहोचू थंडी वाढत जाणार आहे. तर बघू, 2-3 जण पोहोचलेत आपल्या लोकेशनला. तर हां, आणि अजून एक सांगायचं होतं की आपण कॅमेरा तर घेतला आहे, बट कसं आहे त्याचा अनबॉक्सिंग व्हिडिओ वगैरे काहीच बनवायला भेटला नाही. ते आपण मग डायरेक्ट रिव्ह्यू वगैरे, आपण आता रायगडला चाललो आहे तर तिकडे व्हिडिओ वगैरे बनवून झाल्यानंतर अपलोड केल्यानंतर मग अनबॉक्सिंग व्हिडिओ म्हणजे आपला रिव्ह्यू, कॅमेरा कसा आहे काय आहे त्यासाठी आपण बनवूयात एक व्हिडिओ. आणि तुमची साथ तर हवी आहेच आपल्याला, तुमचा सपोर्ट तर हवा आहेच. आणि खास करून मी मोटो ब्लॉगिंगसाठीच घेतला आहे चॅनल, मोटो ब्लॉगिंगसाठीच कॅमेरा घेतला आहे. नॉर्मल व्हिडिओ तर बनवायचो आपण फोनमधून, पण कॅमेरावर खर्च केला आहे आपण फायनली. तर बघूयात. देवाची साथ, आईवडिलांचा आशीर्वाद आणि तुमचा सपोर्ट नेहमीच असू द्यात आपल्यावरती. आणि आता नेहमी व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेन. तर चला, लोकेशनलाच भेटूया डायरेक्ट आणि पुढे गप्पा गोष्टी करूयात आपण. सगळंच एका वेळेस बोलून मतलब नाही, सगळं संपून जायचं. तर मग आता पुढे आपण सगळे भेटल्यानंतर, प्रवास चालू झाल्यानंतर आपण बोलूयात. ओके. हुशान भाव, रोशन आता बोल. रोशन बोलचाल भाई. काळोख दिसतोय पण ठीक आहे. काय बोलतो अक्षय भाऊ, कसा आहे? मस्त राईड करायचं सगळ्यांना. थांब जरा. अजून येणार आहेत, अजून 10-12 जण येणार आहेत. आम्हाला विसरला वाटतं. अरे भाई नागेश भाई, काय बोलताय? मस्त सगळे ऑन टाइम पोहोचले ना बा. अरे तू पण आलास, काय बोलतोस? तर मंडळी, आपण आता लोकेशनला पोहोचलो आहे ऐरोलीला, जिकडे आपण सर्व भेटणार आहोत. तर दाखवतो तुम्हाला कोण कोण आहे आणि सर्वांची ओळख वगैरे तुम्हाला मी पुढे करून देतो.
कारण की आता अंधार वगैरे आहे तर नीट प्रॉपर दिसणार पण नाही. आणि आले नाहीत, भरपूर जण थोडे बाकी आहेत. तर तुम्हाला दाखवतो कोण कोण आलेत. हे बघा एवढे जण आले. हा बघा हे माय ब्रो काय माय पॉ कडकच करतोस तू एकदम ब्लॉगिंग. भाई मग कॅमेरा घेतलाय भाई कारण Mobile वर आपल्याला. direct. हां मग काय हे बघ ना कसं आहे. जंगम हे विक्या हां नागेश भाऊ. आपले सगळे मित्र चला तर मंडळी, सर्वजण आलेले आहेत आणि आम्ही निघालो आहे. लोकेशनवरून निघालो आता ऐरोलीवरून. 3:30चा टायमिंग होता आणि सर्वजण झालेत लेट. 4:30 झालेत आता, 4:15 4:30 झालेत. बघू बाकीचे पुढे गेलेत, आपण आपला सेटअप करत होतो. सो बघूयात आता पुढे लाईनअप वगैरे तुम्हाला दाखवू. आता तर सध्या अंधार आहे तर बघू पुढे जाऊन तुम्हाला भेटतो. आणि आता आपला येतो ऐरोली टोल नाका. सो थंडी तर आहेच, मस्त ग्लोव्ज वगैरे घालून आम्ही रेडी आहोत मस्त प्रॉपर. आणि असं अंधारामध्ये या मोठ्या गाड्या येतात ना यार, तर जरा एकदम सांभाळून जावं लागतंय. बाकीचे गेले पुढे, आपण पण जाऊयात. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ. सर ऐरोली टोल नाका आपण क्रॉस केलेला आहे. हे जाम मोठ्या गाड्या येतात यार, रात्रीच्या जाम मोठ्या गाड्या येतात. एकदम हळूहळू. हां बरोबर आहे. हां तेच, रस्ता रोड पूर्ण खाली असतो ना तेव्हा. चला तर आपण आहे ना एकदम प्रॉपर आपण पुढे जाऊन बोलूयात. सर्वजण एका ठिकाणी भेटूयात परत, कारण की बाकीचे जे आहेत ते अजून पुढे भेटणार आहे आम्हाला. 2-3 जण आहेत, तेव्हा तुम्हाला दाखवतो. आता तो अंधार आहे, पुढे जाऊन भेटतो तुम्हाला. तर नमस्कार मंडळी, आपली पब्लिक गेली आहे पुढे. आता आपण चाललोय पाठी. आपण एकदम हळूहळू 60-70 50-60-70 या स्पीडने चाललोय. अजून पण अंधारच आहे. तर उजेड मला वाटतं 6-6:30 पर्यंत होईल. आता आम्ही पोहोचलोय तुर्बेला पोहोचलोय. आता अजून 2-3 जण आहेत पुढे, त्यांना पिक करूयात आणि आपला थेट टुवर्ड्स रायगड. आणि हा प्लॅन आमचा 1 महिना झाला चाललाय आणि तो दिवस आज आलेला आहे. ॲक्च्युली हा माझा 2nd टाईम आहे जायचा रायगडला. लास्ट टाईम गेलेलो म्हणजे जेव्हा पहिल्यांदा, तेव्हा मी मे बी 5 इव्हिनिंगचे 5 म्हणजे झाला असा सीन की कोकणच फिरायला गेलेलो आम्ही. पण रायगडला पोचायला आम्हाला 5 वाजले आणि तिथे कसं अंधार झाल्यानंतर अलाउड नसतं आहे, त्यामुळे आम्हाला तिथे 1 तासच फिरायला भेटला. आणि रोपवेने गेलो ना, रोपवेने आलेलो आणि त्यांचा टायमिंग होता ना तसा, मग निघायला लागला. एवढं काय बघितलं नाही आम्ही. तर आता फुल एकदम म्हणजे कसं सकाळी चाललो आहे. आणि मेन म्हणजे आपल्याला सूर्योदय बघायचा आहे, सनराईज बघायचा आपल्याला, त्यामुळे आपण लवकर निघालो आहे. कसं आहे 3:30चा टायमिंग दिलेला, तर 3:30ला कोण आलं नाही.
एक बोलतात ना आपण 5:30 टायमिंग दिला 4पर्यंत तरी येतील. पण ठीक आहे, मागे पुढे झाले 15-20 मिनटं. ठीक आहे, आम्हाला पण तेवढा वेळ झालेलाच. तर आता आपण पोचलो तुर्भेला. बघूयात, आपली राईड ही एकदम भारी होणार आहे, भन्नाट अशी राईड होणार आहे, एक नंबर होणार आहे राईड. आणि बघू पुढे काय मस्त कसं काय. नाश्ता वगैरे करायला पण थांबायचं आहे पुढे. न खाता पिता निघालो, एवढं सकाळी कोण करणार आहे ना. चला तर, आमचे सर तर चाललेत पुढे आणि हे सगळे आपले म्हणजे जास्त करून आपले कलिग्स लोक आहेत आणि बाकी मग त्यांचे फ्रेंड्स वगैरे आहेत. आपण पुढे ओळख करून देऊच आणि बाईक्स कोणकोणत्या आहेत ते सर्व दाखवू तुम्हाला. मस्त एन्जॉय करू, राईड पण एन्जॉय करू. मेन म्हणजे आपला रायगड यार, रायगड बाबा. हे मोठे ट्रक आहेत ना यार, जाम डोक्याला त्रास आहेत. पण ठीक आहे, काय त्यांना पण रात्रीच परमिशन असेल कदाचित. चला, मी तुम्हाला पुढे भेटू आणि परत आपला प्रवास चालू करू आणि प्रॉपरली परत तेव्हा बोलूयात. आता आपण जसं आलोय, कोणी सिंक मध्ये नव्हतं. एक जण तिकडे जातो, एक जण इकडे. तर प्रत्येकाने स्पीड कंट्रोल ठेवायची, प्रत्येकाने 60च्या स्पीडला जायचे, म्हणजे एकमेकांच्या सोबत. स्टार्टिंगला कोण राहील? रोशन राहील स्टार्टिंगला, आणि एंडिंगला प्रथमेश तू, हा, आणि मिडलला आपण राहू. म्हणजे यांच्या पाठोपाठ आपल्याला लास्ट में तू रे ना. चला, ही सेफ्टी ब्रीफिंग चालू आहे आपली. तू लास्टला राह, ठीक आहे, आणि पहिल्यावर तू राहशील. म्हणजे त्याला देऊ नको गाडी. कोण लावणार? मॅप कळेल ना. 60 ते 70. आणि बाबूला देऊ 60 ते 70. 70 70च्या हे सगळ्यांनी मागे पुढे राहायचं. पुढे कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर आपण थांबवा. एक लेन तर नमस्कार मंडळी, आपण आता कळंबोलीला आहोत. कशी सेफ्टी ब्रीफिंग वगैरे घ्यायची होती आणि तुम्हाला लाईनअप दाखवायचा होता गाडींचा. तर लाईनअप तुम्हाला दाखवतो. सेफ्टी ब्रीफिंग झाली, आमच्या सरांनी घेतली आहे. तर लेट सी. चला चला, आमची पासिंग आहे. शिवाय पप्पा येसू नंदू पप्पा हो रे. नमस्कार दादा. मित्रांनो, आमचा अक्षय भाऊ आज पहिल्यांदा त्यांनी काहीतरी सुरुवात केली आहे, तर तुम्ही त्याला नक्की सपोर्ट करा. सगळ्यांची आमची तर साथ आहेच, त्याला कायमस्वरूपी राहणार आहे. फक्त तुम्ही तुम्ही जे काही ब्लॉग वगैरे बघाल त्याने व्ह्यूज तर त्याला भेटतीलच, पण तुम्ही त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा प्लीज. आमचा भाऊ नवीन सुरुवात करतोय. सगळं नारळ वगैरे आपला फोडून झालेला आहे मस्त अशी. आता पुढे जाऊन भेटूयात आपण. चाय प्यायचा विचार चालू आहे यांचा, पण सगळे बोलतात पुढे जाऊन पिऊया. मॅनेजमेंट मी आणि माझा भाऊ आशिष, आम्ही दोघं मॅनेजमेंट आहे. आता आम्ही ठरवणार दोघं आहे ना चाय पाजायची की नाही तर आम्ही पुढे चाय पाजणार. चला, तुम्हाला मी आता गाड्यांचा लाईनअप दाखवतो. सर्वजण रायडर. चला चला, मस्त थंडीमध्ये चहा पितो आता आम्ही सर्वजण. चीअर्स. चेस. बाकी सगळे झाले ना? चालू. हे अक्षय चाय घेतलं काय? नक्की घेतलं ना? चाय पिला आता घोड्याचा जोश आहे. आता थोडासा चाय पितोय. थोडासा अरे चाय पितोय दादा. तुझी भक्ती दादा दादा प्लीज, कॅमेरा चालू आहे, थांब जरा. तर आम्ही सगळे 18 जण आहोत. रायगड चढायला जाणार आहे आता थोडा वेळ. आता आम्ही निघणार इकडनं. नारळ बिरळ सगळा फोटो वगैरे झालेला आहे. तर आता रायगडपेक्षा आम्ही महाराजांना भेटायला जाणार आहे. येस,
ट्रिपपेक्षा महत्वाचा रायगड आहे. रायगड आहे. रायगड आहे. महाराजांना भेटायचं. हे चहा सगळ्यांनी घेतला. हे प्रथमेश चहा घेतला. आणि मी फर्स्ट टाइम रायगडवर जाणार आहे. मी पण तर first हा time अनुभव माझ्यासाठी खूप छान असेल. तुला हे सोबत नाही देत म्हणतात. नाही रे. आणि हा आमचा सगळ्यात सिनियर दादा प्लीज कम हिअर. तर आता आम्ही इथून आता हे आम्ही कुठे आहे आपण आता आता आपण कळंबोलीला आहे. तर आता इथून आम्ही फक्त चाय पितोय. डायरेक्ट नाश्ता आम्ही पुढे करणार आहोत. आता तरी पण आम्ही 50 किलोमीटर डायरेक्ट नॉनस्टॉप जाणार आहे. आणि आमचा पहिला जो प्रवास आहे सगळ्यांचाच, मी तर कधी गेलो नाही आहे, पण आमचे आराध्य दैवत प्लीज असं काय बोलू नको. तर आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा म्हणजे आपल्या महाराष्ट्राची राजधानी किल्ले रायगड या ठिकाणी आम्ही जाणार आहोत आता. स्वराज्याची राजधानी, गड किल्ल्याची राजधानी, स्वराज्याची महाराष्ट्राची राजधानी म्हणजे स्वराज्याची आपली राजधानी किल्ले रायगड या ठिकाणी आपण जाणार आहोत. तर आपले तिथं वेगवेगळे जे काय अनुभव असतील तो आपला भाऊ अक्षय वाडकर तुम्हाला सगळं शेअर करेलच. फक्त आम्ही त्याला जॉईन करतोय, त्याला सपोर्ट करतोय. सरकार काय करा, आम्ही जॉईन करतोय त्याला. Subscribe. आम्ही त्याला सपोर्ट करतोय. तुम्ही पण त्याला सपोर्ट करा. काय सबस्क्राईब वगैरे काय करायचं असेल ते करा आपल्या भावाला. घंटा दाबा, घंटा, जेणेकरून तुम्हाला चला आता पुढे भेटूयात, आपण पुढे भेटूयात. तर आज माझा ट्रॅव्हल पार्टनर आहे आपला हा मयूर, क्यूट बॉय आपला. मस्त राईड होणार आहे आपली, छान अशी मस्त. गप चल, काय पण दाखवायला बोलतोय. आपण आता ब्रेक घेतोय, चहा पिण्यासाठी थांबलो सगळं. आता आपला चहा पिऊन झालेला आहे आपला. आता सगळी तयारी करताय. पोहोची कितीला आता भावा? पोहोची किती आपल्याला कम से आता कम किती वाजले किती आता? आपल्याला 6 वाजले. आता 6 वाजले पर्यंत आपण कव्हर करायचं आहे. 6 वाजपर्यंत पोहोचू आपण. काहीच आयडिया नाही आम्ही कधी पोहोचणार आहोत. पोहोचू कितीला तरी आता? आता आपण 6 म्हटलंच तरी वाजपर्यंत कम से कम आपण 8 वाजेपर्यंत पोहोचू. 9 मला वाटतं 9 आपला प्रॉपर टायमिंग आहे. त्याचा पुढे पण थांबावं लागेल आपल्याला, पुढे पण थांबावं लागेल. आणि हे लोक टाइमपास पण करतात. टाइमपास पण चालू आहे. मला 9 9:30 पर्यंत पोहोचू आपण. बघू, तुम्हाला दाखवेलच. आणि पुढे आपली जर्नी कसे रोड्स वगैरे आहेत सर्व दाखवू आपण प्रॉपर. अजून तरी अंधारच आहे, उजेडाला अजून भारी दिसेल तुम्हाला. तर शुभ सकाळ भावांनो परत एकदा. आणि आपण आपले महाराष्ट्राचे दैवत त्यांचं नाव घेऊयात आणि मस्त सुरुवात करूयात. तर श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. सो प्रवासा मस्त होणार आहे. आणि खरं बोलायला गेलं तर चहा वगैरे पिऊन झाला, सर्व काही झालं, लाईनअप सेटअप वगैरे सगळं झालं, सेफ्टी ब्रीफिंग वगैरे झाली. आणि आम्ही आता कुठे थांबायचं ते बघूयात, अजून काय माहिती नाही. आणि वाजलेले आहेत 6:15 झालेत. तर काळोखच आहे. उजेड आल्यावरती अजून जरा क्लॅरिटी येईल आपल्याला, अजून मजा येईल. आणि आपण रायगडला चाललो. मी तर खरंच खूप खुश आहे, खरंच खूप आनंदी आहे मी खरंच. आणि माझा असं जायचा काही विचार नव्हता. म्हणजे आता हे मुलं वगैरे आहेत ना आपली फ्रेंड्स वगैरे, तर ते कसे फार्म हाऊस वगैरे इकडे तिकडे जातात. पण मी खास करून रायगडला चालले, त्यासाठी चाललो मी खास करून रायगड. कारण की रायगड नाही बघितलं तुम्ही तर काय केलं. रायगड तर बघायलाच पाहिजे माणसाने, प्रत्येक माणसाने बघायला पाहिजे रायगड. आपल्या महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी किती झटलेत ते. आणि तिथे जाऊन बघूयात कसं काय सर्व बघता येईल आपल्याला. आणि तुम्हाला माझा आवाज क्लिअर येतोय का ते आता मला समजत नाही, ते मला बघावं लागेल. पण आय होप क्लिअर येत असेल. आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल त्याने आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. आणि तुम्हाला एकंदरीत मी सांगतो की आपण जे व्हिडिओ बनवणार आहोत, इन शॉर्ट की आता पहिला आपला हा ट्रॅव्हल ब्लॉग होणार आहे, मोठा ब्लॉग रायगडपर्यंतचा. तिथून रायगडचा प्रवास आपला चढत आपले सर्व जायचं, शिड्या चढत जायचं, आपल्याला पायऱ्या चढत जायचं आहे. मस्त
मजा करूयात. अरे कुठे गेले हे सगळे? आईला असं पाठी राहिले की असं होतं यार, आम्ही कुठे आता आलोय मलाच नीट माहिती नाहीये. चला मी तुम्हाला पुढे भेटतो सर्वजण आल्यानंतर. चला चला चला. तर आपण आता आपल्याला भेटलंच, आपली पब्लिक भेटली आहे फायनली. इकडे मुंबई गोवा हायवे आपण आता लागलोय, मुंबई गोवा हायवेला. सो जाम थंडी आहे मुंबईमध्ये, तर एवढी नाही आहे. हळूहळू आतमध्ये जातोय असं गावात, तर थंडी वाजायला चालू झालंय. हात एकदम असे फ्रीज व्हायला लागलेत. तर चला आपण याला पाठी राहायला नको आहे, पण आता मे बी सरळच रोड आहे मुंबई गोवा हायवेचा. जाम मजा येते राईड करायला, भारी वाटतंय. पण ॲक्च्युअल आपण रायगडावरती जाऊ, रायगडमध्ये जाऊ, तेव्हा खरी एन्जॉय आहे, तेव्हा खरा एन्जॉय. वा ओ हो 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 हो, काय थंडी लागते, कुडकुडायला झालंय, कुडकुडायला. पण मस्त. घरात बसून काय, बाहेर निघायला पाहिजे आपल्याला. आणि इथं जातच असतात मित्र आपले, पण मी तर त्यांच्यासोबत पहिल्यांदा आलोय आणि पहिल्यांदा अनुभव घेणार आहे. आणि खरंच ही मुलं खूप भारी आहेत, मस्त आहेत, छान आहेत. आपला बांधिलकी ग्रुप. आणि हा मयूर आपल्यासोबत तुम्हाला मी सांगितलं, तो पण फर्स्ट टाइम चाललाय. सो आपला फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स असणार आहे, अनुभव असणार आहे. फुल ऑन एन्जॉय करूया आपण, फुल ऑन एन्जॉय. हां, तर मी मगाशी बोलत होतो की आपला एकंदरीत प्लॅन म्हणजे हा आपला ट्रॅव्हल ब्लॉग होणार आहे. आणि देन रायगडचा एक होणार, तिथे आपण प्रवास तो एक दाखवूयात. आणि नंतर मग आपल्याला माणगावमध्ये यायचं आहे, पहलगाव म्हणून आहे. तर तिथे आपण स्टे करणार आहे मित्राच्या घरी, तिथे राहणार आहे. तर असा सर्व एक दिवसाचा प्लॅन. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला इकडे श्रीवर्धन बीच वगैरे असं काहीतरी करायचं आहे. आता जो माणगावचा मुलगा आहे, माणगावचा तो नागेश म्हणून नाव आहे त्याचं, त्याचं घर आहे तिथे. तो बोला की श्रीवर्धन बीच आहे जवळ, बाजूला 1 तासावरती आहे तिथून माणगावरून. तर तो आपण एक्सप्लोअर करूयात, बघूयात. शुअर नाही सांगू शकत मी, पण बघूयात. एक सांगून ठेवतो तुम्हाला, असा असं प्लॅन झालाय म्हणून. तर पहिला तर आपला रायगड. जय भवानी, जय शिवाजी. चला तुम्ही पण मजा घ्या या प्रवासाचा. फुल ऑन थंडी, फुल ऑन थंडी. बाप रे बाप, खतरनाक खतरनाक थंडी आहे, खतरनाक. हा हा, नाकातून पाणी यायला लागलं आता. सर्व कव्हर केलं तरी नाकातून पाणी यायला लागलं. चला पुढे जाऊयात आपण, बाकीचे सर्व मंडळी आपले पुढे गेलेत. चला परत तुम्हाला मी पुढे भेटतो आता. तुम्हाला मी पुढे भेटतो. अंधारात तर काहीच दिसत नाहीये. आपण डायरेक्ट उजेड झाल्यावर भेटूयात, ते बेस्ट राहील.